नमस्कार. सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत. मी आहे लवलेश सुतार. चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आमणे-लोणार परिसरातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी. डीवाय फाउंडेशनच्या वतीने आमणे-लोणार जिल्हा परिषद गटातील 50हून अधिक नागरिकांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले. समाजात आपुलकी, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान वाढदिवस असलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली होती. डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंद चोरघे तसेच युवा नेते वीरेन दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, सामाजिक सलोखा आणि परस्परांतील जिव्हाळा अधिक दृढ होतो, अशी भावना व्यक्त केली. तर 1 जून दिवशी भिवंडी तालुक्यामध्ये जवळपास हजारो नागरिकांचा आणि माता भगिनींचा आज वाढदिवस आहे. खरं तर सर्व नागरिकांना, माता भगिनींना, माझ्या सर्व मित्र परिवाराला या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज या आमणे-लोणार परिसरामध्ये आपण डीवाय फाउंडेशन जनसंपर्क कार्यालयाच्या समोर जवळपास 50 पेक्षा अधिक ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना एकत्र करून आपण सामूहिक वाढदिवसाचा आज कार्यक्रम आपण या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने साजरा केला. आणि ज्या आमणे-लोणार परिसरातील ज्या नागरिकांचा, ज्या माता भगिनींचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या परिवाराकडून आणि माझ्या डीवाय फाउंडेशन एनजीओ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने तमाम नागरिकांना, तमाम माता भगिनींना आज 1 जूनच्या वाढदिवसाच्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज खरं तर धन्यवाद देतो माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. या 2 दिवसामध्ये हा त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या विभागातील सरपंच, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आणि सर्व पक्षातील, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपण पक्षपात केलेला नाही. डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केला आणि प्रथम वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा केला. प्रथम वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी 50 पेक्षा अधिक नागरिकांनी त्या वाढदिवसामध्ये येऊन त्यांचा सहभाग केला आणि त्यांचा स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा केला. साजरा करत असताना शेकडो डीवाय फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या विभागातील सर्व पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित होते. आणि माझा मुलगा वीरेन दयानंद चोरघे याची ही संकल्पना होती. आणि महाराष्ट्र प्रदेश डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि आमचे सर्व सहकारी देवदास केने असेल, किशोर भंडारे असेल, अनंता कोली असेल, दीपक केने असेल, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सल्लागार प्रकाश केने असतील, आमचे बंधू शशिकांत थले असेल, कृष्ण भांबरे असेल, पप्पू थले असेल, असे सर्व, मग प्रशांत मार्के असेल, जयराम दलवी असेल आणि इथून या बापगावचे नित्यानंद असेल आणि सर्वांनी संकल्पना या ठिकाणी केलं. या त्याचबरोबर आपला पंडित गोडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता, आपले रोहिदास गोडे, नवनाथ सुतार, हे सर्वांची संकल्पना होती. ज्यांची नावं घेतली
त्याच्यापेक्षा अधिक सर्वच आपले DY फाउंडेशनचे जे पदाधिकारी होते त्यांची सर्वांची संकल्पना होती की दादा या ठिकाणी 1 जून या दिवशी खूप नागरिकांचा, खूप लोकांचा वाढदिवस, खूप माता भगिनींचा वाढदिवस असतो, तर आपण कुठेतरी एक नवीन संकल्पना तयार करू आणि एकत्र सर्वांना बोलावून एक सामूहिक वाढदिवस साजरा आपण या ठिकाणी आपण करू. आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. मी तर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की 2026 या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने इतका मोठा सोहळा या ठिकाणी साजरा केला. 2026 पासून आता या ठिकाणी पारंपरिक पुढेही या ठिकाणी आपण सामूहिक वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करणारच आहोत. आज 50 पेक्षा अधिक लोक यांनी या ठिकाणी सहभागी घेतले. त्यांचा वाढदिवस होता, त्या लोकांनी सहभागी घेतलं आणि इथे आम्ही सामूहिक म्हणजे टेबल मांडले. त्या टेबलावरती जवळपास 50 केक ठेवले आणि 50 नागरिकांचा ज्यांचा वाढदिवस होता त्यांना मानाचं स्थान दिलं आम्ही या ठिकाणी. आणि माझ्या हस्ते आणि माझा मुलगा वीरेन चोरगे यांच्या हस्ते त्यांनी सर्वांनी केक कापण्यात आला आणि फटाक्याच्या आतिषबाज्यांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा झालेला आहे. आणि भिवंडीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये तमाम नागरिकांचा आज वाढदिवस आहे. श्री तिरुपती बालाजीला साकडे घालतो की ज्यांचा आज वाढदिवस आहे, आज ज्यांचा वाढदिवस आहे, अनेक वाढदिवस असतील, पण सर्वांना दीर्घायुष्य लाभो, सर्वांचं त्यांचं आरोग्य चांगला निरोगी राहावा हीच त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.